ज्ञानेश्वर विठ्ठलराव राजुरे, राहणार कोणूर, धरणग्रस्त गावामधला मी नागरिक आहे। जवळपास 40 वर्षापासून धरणाचं काम आहे, चालू होणार आहे, पुनर्वसन होणार आहे, घरं भेटणार आहेत असं बरेच वेळेस 60 वर्ष ऐकत आलो। तर आम्ही जन्मल्या तेव्हापासून धरण होणार आहे असं आम्हाला माहिती आहे समजा। पण आम्ही शाळा शिकलो, ॲग्रिकल्चर केलो, BSc ॲग्री झाली, कुठं आम्हाला नोकऱ्या भेटत नाहीत। शाळा शिकून पण आम्ही आता रानाने फिरत आहोत आणि आमची अशी हाल आहे की आमचं धरणामध्ये शेती गेल्यामुळं कुठलं उत्पन्न जारी नाही। आई वडील आम्हाला पुढे पाठवू शकले नाहीत कारण या धरणाच्या अवस्थेमुळं। कारण आमचं घरच राहायला नीट नाही समजा, या धरणामुळं बांधू शकले नाहीत। कुठलं सरकारने कुठली स्कीम दिली नाही। घरकुल मंजूर होत आहे पण घरकुल बांधायला आम्हाला बजेट येत नाही, राहायला सुविधा चांगली नाही आणि त्यातल्या त्यात आम्ही हे घर सोडून आईवडील सोडून कुठं नोकरीला जाऊ शकलो नाही कारण पैशाच्या अभावी। त्यामुळं आम्हाला सुशिक्षित बेकार म्हणून असं फिरावं लागते, कुठला काम नाही, धंदा नाही। आणि त्यातल्या त्यात ह्या धरणाच्या कामामध्ये म्हणलं तर काँग्रेसचा काळ आला, BJP आले, असे भरपूर नेते आले। तुमचं काम करू, फक्त आश्वासन, तारखेवर तारीख। आम्हाला कुठलंच असे निधी कुठल्या सरकारचाही पोहोचत नाही आमच्यापर्यंत, ना पाणी प्यायला भेटत नाही, रस्ते नीट नाहीत याला आम्हाला। काही लोक जरी बिमार झाले तर अर्जंट आम्हाला सुविधा नाही आम्हाला आमच्या 11 गावातून बाहेर जाण्यासाठी। तर असे भरपूर अडचणी आहेत। तर त्यातल्या त्यात आम्हाला अडचणी सोडणारा आतापर्यंत कुठला नेता भेटला नाही। असे नेते आले, तुमच्या अडचणी सोडतो, हे करतो, ते करतो, फक्त मतदानाच्या वेळेस यायचे आणि आमची कुठलीच अडचण आज 40 वर्षापासून झालेली नाही। कुठले कोणी अडचणी आमचे सोडवले नाहीत। जर आले ते साहेब तर आमचे एक गोरगरिबाचं एक काम, चांगले काम करतील असं एक आम्हाला अपेक्षा आहेत। आता लास्ट एक वेळेस एवढी एक अपेक्षा आहेत, बालाजी पाटील खतगावकर साहेब आमचे एक आता कामं करतील एक, ह्या आशेने आम्ही आता एक त्यांचे देव माणूस आम्ही म्हणून त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहोत।